नमस्कार मंडळी. आज आपण जागरण गोंधळ याविषयी माहिती पाहूया. राज्यभरातील देवी देवतांचे भक्तगण हा जागरण गोंधळ सादर करत असतात किंवा आपल्या घरी करत असतात. या कार्यक्रमामध्ये देवी देवतांना वंदन करून श्री गणेशाला आदिशक्ती कुलस्वामी कुलदेवतांना आवाहन केलं जातं व नंतर त्यांचा महिमा वर्णन केला जातो. ही गाणी या ठिकाणी गायली जातात. याचं गायन आराधी मंडळीकडून केलं जातं. त्यांना लोककलाकार म्हणून ओळखतात. लग्न कार्यानंतर मातीचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. ही आज तागायत चालूच आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी यांच्या नावाने हा सादर केला जातो. काही लोक या कार्यक्रमामध्ये मांसाहारी जेवण बनवतात, तर काही शाकाहारी जेवण बनवत असतात. काही लोक आपापल्या सोयीनुसार घरी किंवा त्यांच्या देवस्थानांना जाऊन त्या देवस्थानच्या ठिकाणी हा गोंधळ करत असतात. पहिला गोंधळ हा देवादिदेव महादेव यांनी घातला असंही सांगितलं जातं. या कार्यक्रमासाठी गोंधळी किंवा आराधी हे संबळ, झांज, तुणतुणे, दफली अशी वाद्य वाजवत असतात. जागरण हे खंडोबाचं असतं, तर गोंधळ हा देवीचा असतो. परंतु आपल्याकडं मात्र जागरण गोंधळ असा सर्रास शब्द वापरला जातो. पूर्वी फक्त तुळजाभवानी आणि रेणुका मातेचाच गोंधळ घातला जायचा. पुढे पुढे मात्र बाकी देवी देवतांचे गोंधळ सुरू झाले. हा गोंधळ घालणारे गोंधळी पूर्वी हिंदूंमधली एक गोंधळी म्हणून जात होती, तेच हा गोंधळ घालायचे. परंतु सध्या तसं काही दिसत नाही. आता सध्या गोंधळी म्हणून अनेक जातीतले लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर ही होती थोडक्यात गोंधळाविषयीची माहिती. आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. नमस्कार.